हल्ली 1 रुपया सुद्धा भिकारी घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयात विमा दिलाय या वक्तव्यामुळे शेतकरी वर्ग नाराज झाला होता. हे वक्तव्य काही दिवसापूर्वी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले होते. यावर स्पष्टीकरण देताना आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ते म्हणतात, शेतकऱ्याकडून शासन 1 रुपया घेते म्हणजे भिकारी शासन आहे, शेतकरी नाही. अगोदरच रम्मीमुळे चर्चेत असणारे कृषी मंत्री कोकाटे या वक्तव्यामुळे आणखीच चर्चेत आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांना माध्यमांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी म्हटले आहे की जबाबदार खात्याच्या मंत्र्यांनी असं वक्तव्य करणे चुकीचे आहे. 1 रुपया शासन घेतो, शेतकऱ्यांना 1 रुपया देत नाही. आम्ही शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन, भिकारी कोणी शासन आहे, शेतकरी नाही. मला कल्पना आहे की तुम्ही या संदर्भात प्रश्न विचारणार आहात म्हणून. या बाबतीमध्ये मला एकच आपल्याला सांगायचं आहे की मी खरं म्हणजे हा इतका छोटा विषय आहे, हा विषय एवढा बोलले हे मी ऐकलेलं नाही. तथापि मला असं वाटतं की जर त्यांनी असं वक्तव्य केलं असेल तर मंत्र्यांनी असं वक्तव्य करणं अतिशय चुकीचं आहे. खासदार भुमरेंच्या अडचणी वाढणार, गिफ्ट मिळालेल्या जमिनी प्रकरणात ड्रायव्हरला आयकर विभागाची नोटीस. शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा, हुमणी आळीमुळे सोयाबीन उत्पादन संकटात. खत दरवाढीमुळे शेतकऱ्याचे आर्थिक गणित कोलमडले, एकाच हंगामात दुसऱ्यांदा दरवाढ. पोटॅश खत 18% महाग. भाव घसरल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या अडचणी वाढल्या. चाळीत कांदा सडू लागल्याने शेतकरी हवालदिल. ती कोथिंबीरीचे भाव गडगडले, उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका. शिक्षण राज्यमंत्र्याची माहिती आंदोलनामुळे सरकारला घ्यावी लागली माघार. दरवर्षी 970 कोटी खर्च, शिक्षकाच्या खात्यात 1 ऑगस्टपासून अनुदान मिळणार. पीक विम्याच्या पैशासह बँकांना पीक कर्ज वाटपाचे आदेश द्या, आमदार अंतापूरकरांची विधानसभेत मागणी.